येतोय ना? थँक्यू। आज जिल्हास्तरीय आयर विनर आणि विनर ऑफ द इयर या दोन्ही परीक्षेमध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत। आज या व्यासपीठावर ज्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान केला त्या आदरणीय श्रीमती लीलावती मोरे मॅडम, त्याचबरोबर वंदना तुकाराम मध्ये मॅडम, ज्यांची नियुक्ती आत्ताच PSI पदी या ठिकाणी झाली। आम्ही मुद्दाम वर्तमान काळातही महिलांनी किती मोठी झेप घेतलेली आहे त्याची ओळख व्हावी म्हणून सुधा सत्यवान भोसले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम चालू आहे त्या दही अकॅडमीच्या सचिव गाडे मॅडम, त्याचबरोबर त्यांचे सोबत खांद्याला खांदा लावून आणि नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहणारे त्यांचे मिस्टर बाळासाहेब गाडे, त्याचबरोबर जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुधीर देशमुख सर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मावळ तालुक्यातून मिळाला त्या पाटील मॅडम, आदर्श प्राचार्य जायगोडे मॅडम, बक्षीस पात्र विद्यार्थी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाराष्ट्रभर परीक्षा सुरू आहे ते आमचे आदरणीय पालक, आदरणीय गुरुजन वर्ग, उपस्थित सर्वच बंधू-भगिनी, विद्यार्थ्याच्या कौतुकावर ठाप दिल्याशिवाय किंवा चांगल्या कामाचं कौतुक झाल्याशिवाय त्या कार्याला जराळी पण येत नाही आणि त्यानंतर मोठेही काम होत नाही। ते कार्य महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रामध्ये ध्येय अकॅडमी करते, ध्येय प्रकाशन करते आणि हे कौतुकाचं काम आहे। या कलियुगामध्ये फक्त माझ्या आणि मी या स्वार्थाच्या पलीकडं हे जग बिलकुल मी अनुभवलेलं नाही किती वर्षापासून, पण ध्येय अकॅडमी ही महाराष्ट्र माझा आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक गौरवशाली प्रतिभावंत प्रभावंत विद्यार्थी माझा आहे, पालक माझा आहे, हे कुटुंब आहे आणि त्या हेतूनं काम करते म्हणून ध्येय अकॅडमीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। या कलियुगामध्ये मुलांना भविष्यातील स्वप्न उज्ज्वल प्रगतीच्या दिशेने निघाली या अकॅडमी आहे। खरं पाहता मॅडमजी या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये जे उल्लेखनीय यश मिळवलंय ते शब्दात वर्णन करणं खरंच अशक्य आणि यांच्या या गुणवत्तेमुळे भविष्याचा वेग घेतलेला आपल्या सिस्टीमचा ध्येय काय आहे, ब्रीज काय आहे, एकच ध्येय विद्यार्थी विकास क्लिअर आहे। त्या टायटलच्या बाहेर सिस्टीम कधीच जात नाही, तिचा प्रोटोकॉल तत्व आहे। त्यानंतर जे पालक हा प्लॅटफॉर्म माझ्या विद्यार्थ्याला उपलब्ध करून देतात, विद्यार्थी माझे भाग्यवान आहेत, पालक माझे भाग्यवान आहेत, गुरुजन का भाग्य आहे तर ते योग्य दिशेनं योग्य प्रगतीकडे भविष्यात काय काय बनायचं त्याची सुरुवात जर वयाच्या 6व्या वर्षी होत असेल। आज मॅडम तुम्ही PSI झालेला, मॅडम तुम्ही पण अधिकारी आहात, ज्या विद्यार्थ्याला आम्ही 6 वर्षाच्या वयाला कलेक्टर बनण्याचे स्वप्न दाखवतोय आणि त्यासाठी आवडतं माझा पालक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षक काम करतोय, सिस्टीम काम करते, याच्या पलीकडे गौरवशाली काम आहेच तरी काय। माझा महाराष्ट्र UPSC मध्ये बघा, देश पातळीवर स्पर्धा परीक्षेमध्ये बघा, आताही निकाल लागले बघा, त्याची क्वांटिटी संख्या बघा किती आहे। आता तरी मॅडम कुठे नाव येऊ लागले कानाकोपऱ्यामध्ये, पण मॅडम येणारा 27 आणि 2029-30 नंतर लाट येणारे लाट, कारण ध्येयाकडे ते काम एका कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात चाललंय आणि सामान्यतः टॅलेंट विद्यार्थी शोधून काढला जात आहे। गड्याखोऱ्यात टॅलेंट आहे, वस्तीत टॅलेंट आहे, आदिवासी भागात टॅलेंट आहे, जंगलातही टॅलेंट आहे। गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यापासून ते सिंधुदुर्गाच्या किल्ल्यापर्यंत आणि इकडं गुजरातच्या नवापूरच्या बाउंड्री पासून ते अक्कलकोट कर्नाटकच्या बाउंड्री पण काम चालू आहे आणि ह्याच श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना जातंय, माझ्या पालकांना जातंय, गुरुजनांना जातंय। यांच्यामध्ये हे शक्य नाहीये। फक्त पालकाला कळलं पाहिजे, माझ्या गुरुजनाला ते समजलं पाहिजे की माझ्या विद्यार्थ्याची, माझ्या पाल्याची प्रगती कुठं होऊ शकते। बघा मी नेहमीच माझ्या मोटिवेशनल स्पीच मध्ये मी भारताला हे अनेक ट्रेनिंग दिल्यानंतर मी सांगतो 3 C, 3 for C म्हणजे कॉन्टॅक्ट, कनेक्ट आणि कंटिन्यू। ज्याच्याकडे परीक्षेत व्यवहारात प्रत्येक गोष्टीत जर असेल, बघा परत सांगतो, कॉन्टॅक्ट, कनेक्ट आणि कंटिन्यू। जर या परीक्षेला तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलात, त्यानंतर कनेक्ट झालात आणि कंटिन्यू जर केलं तर ही पोरं सर्व
भारतीय झाल्याशिवाय राहणार नाही, आर्य झाल्याशिवाय राहणार नाही, माझा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय देशात राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, वयाच्या 6व्या वर्षापासून ही परीक्षा उपलब्ध केली. टप्प्याटप्प्याने मॅडम वाढत गेली. आमचे 14 वर्ष 6 ते 14 काम करत होतो. आज आनंदाची बाब आहे, यंदा नोटरीसाठी मी परीक्षा चालू केली, यंदा दहावीसाठी परीक्षा चालू केली आणि विशेष म्हणजे मराठी मीडियम सेमी इंग्लिश इंग्लिशसाठी मी चालू केली. हा म्हणजे व्यवसाय नाही मॅडम. आम्ही दर विद्यार्थ्याला 30 ते 40 हजाराचा योजना. स्वप्न तर कोणाचं आहे? आमचं आहे. कोणी लागलंय का? बिलकुल नाही. हे अकॅडमीने स्वप्न स्वयंप्रेरणेने घेतलेलं आहे. स्वयंप्रेरणेने कुणी जर सांगितलं आम्हाला काम, आम्हाला कंटाळा येऊ शकतो, आळस येऊ शकतो, रिझन देऊ शकतो, नाकारू शकतो, काम पूर्ण होऊ शकतो. जी सिस्टीम स्वतःहून स्वयंप्रेरणा स्वप्न घेते की माझा महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या देशात पहिला आला पाहिजे आणि कमीत कमी 2035च्या परीक्षेमध्ये 2035च्या परीक्षेमध्ये 50% यशाचा वाटेकरी बनला पाहिजे. ती मग जी असो, मेडिकल असो, आता ऍडव्हान्स कुठली असो किंवा UPSC असो. इतकं स्वप्न मोठं सिटीच्या पलीकडं दिवसा जाडा स्वयंप्रेरणेनं उघड्या डोळ्यानं पाहणारी काही अकॅडमी आहे आणि त्याचे तुम्ही विद्यार्थी पालक शिकाय किती गौरवशाली बाब आहे. नाहीतर तुम्ही या कलियुगामध्ये काही घेणं जर नाही, घरावर हेच जग, हे जग नाहीये. म्हणून तर जगण्याला 50 वर्ष झाली काय होतं, अरे मी जगायचं विसरून गेलो. जीवन एवढं सुंदर आहे. आम्ही आज महाराष्ट्राच्या प्रत्येक लेकरासाठी काम करतो, प्रत्येक पालकासाठी काम करतो. आमच्या पालकाला खूप चिंता आहे, कलियुग आहे. माझा पालक तुमच्या काय होईल? 3 वर्ष तो होते का नव्हतं पेशंट चालू द्या. त्यांनी वयात 21 वर्षापर्यंत इतकं होते की ते निगेटिव्ह होऊन जाते. आपल्याला मुलाला प्रेशर द्यायचं नाही, एकदम एन्जॉय करून शिकवायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला पाहिजे. आमच्या सिस्टीमची संपत्ती काय आहे? विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद, आमच्या पालकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि शिक्षकाच्या चेहऱ्यावर गौरवशाली अभिमान, कारण आमच्या मुलाची भेटली. याच्या पलीकडे आम्ही संपत्ती सवलत बघत नाहीये. सिस्टीम कोटीने खर्च करते. आज तुम्ही राज्याचा कार्यक्रम पाहिला, 200 मुलांना 15 लाख रुपये खर्च झाला. एंट्री पासून त्याच्या जेवणापासून त्याच्या शाही थाटामध्ये हा कार्यक्रम जगात पहिला जर असेल. इतका सुंदर कार्यक्रम ध्येय कलेक्टर साहेब, कमिशनर साहेब, आमदार साहेबांच्या नेतृत्वात केलं. हे आम्ही व्यक्त करू शकत नाहीये. तुमचा इथं सिंहाचा वाटा आहे, तुमचा या देशामध्ये सिंहाचा वाटा आहे. मी पालकांना, शिक्षकांना इतकं धन्यवाद देतो की लेकरातली खरी जी गुणवत्ता आहे त्यांची गुणवत्ता अभ्यासण्यासाठी, आजमावण्यासाठी, त्यांच्या